ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, ब्रह्म जन्म देतो, विष्णू सांभाळ करतो आणि शंकर नाश करतो. शेवटी नाश करणार आहे ना, तर फाशी देताना अंतिम इच्छा पुरवली जाते. तशी शंकरांना तो नाश करणार आहे म्हणून त्याने काय केलं, सावध होण्याकरता माणसाच्या चुका होतात आणि त्या चुका होऊ नये म्हणून गीता, भागवत, ज्ञानेश्वरी आणि दासबोध हे ग्रंथाचं माणसाला जीवनात दिलेलं आहे. शंकराचा अवतार 11वा रुद्र हनुमान, आणि त्या हनुमंताचा अवतार कोण, रामदास स्वामी. आणि मग माणसाच्या विकासाकरता काय जीवनात चुका होतात. हा प्रपंच आहे, 6 विकार आहे आणि या 6 विकारांमध्ये माणसाकडून चुका होतात आणि त्याला शारीरिक, मानसिक, आर्थिक दुःख भोगावं लागतं. आणि मग दुःख आल्यानंतर तो काय करतो, दुसऱ्याला दोष देतो. पण दासबोधात काय सांगितलेले, मनात वाचिरे पूर्वसंचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. आपण ज्या वेळेला दुसऱ्याकडे 4 बोटं करतो, त्यावेळेला एक बोट करतो तेव्हा 4 बोटं आपल्याकडे असतात. आणि मग दुसरा किती गुन्हेगार आहे, 1 पट, आपण 4 पट गुन्हेगार आहे, हे दासबोधात सांगितलेले. मना, तुला जे चुका केल्यात आणि त्याचं फळ तुला मिळतं. भगवंत काय म्हणतो, मी कुणाचं वाईट करत नाही आणि कुणाचं चांगलंही करत नाही. तुझं वाईट तूच कर, तुझं चांगलं तूच कर. मग तुझा गुरु कोण आहे, तूच आहे. मग आपुली आपण न करा सोडवणं, तुकाराम महाराजांनी सांगितलेले, दासबोधात सांगितलेले का तुझं हित तूच कर. आपल्या हिताचे जो जागता, धन्य माता पिता तयाच्या. मग आपलं हित कसं करावं आणि आपल्या हिताकरता जे वाक्य, गाथा, दासबोध, भागवत आणि गीता आणि ज्ञानेश्वरी, म्हणून याची जीवनात येणं गरजेचं आहे. म्हणून मी आपल्यापाशी मागं काय सांगितलेले, संत चरित्र, संतांनी भक्ती कशी केली. आणि आता आपला विषय कोणता आहे, दासबोध. तर दासबोधामध्ये माणसाच्या जीवन विकासाकरता सगळं सांगितलेले आणि साध्या सोप्या भाषेमध्ये. म्हणून आपण आता काय विषय घेतलेला आहे, दासबोध. आणि मग आता पहिलं स्तवन काय आहे, गणपती. गण म्हणजे समुदाय, पती म्हणजे नेता. मग आपला गणपती कोण आहे, आपली मन आणि बुद्धी. मग आपली बुद्धी स्थिर करायची आणि आपली बुद्धी स्थिर केली का पुढचं काम आपाप होतं. आणि मग काय पाहिजे त्याला, सरस्वती म्हणजे विचारशक्ती. आणि मग कोण पाहिजे, मार्गदर्शक, कोण, गुरु. आणि मग गुरु कसा असावा, आणि मग शिष्य. म्हणजे जरी गुरु असला आणि सांगणारा जर त्या शिष्यानं जर ऐकलं नाही तर गुरुचा काय उपयोग नाही. नळी फुंकली सोनारी, इकडून तिकडे गेले वारी. आणि मग शिष्य, मग आपल्याला काय बनायचे, शिष्य. आणि मग हा जो दासबोध आहे हा कोण आहे, गुरु शिष्याचा संवाद आहे. आणि मग गुरुना शिष्याला काय सांगितलं का, ज्या वेळेला जीवाची आईच्या गर्भात रचना होती आणि मग त्या गर्भामध्ये आई जेवण करती, कडू खाती, तिखट खाती आणि मग त्रास कोणाला होतो, तो गर्भाला. आणि मग तो गर्भ आतून काय करतो, विनंती करतो, देवा मला खूप त्रास झाला,
मला बाहेर काढ. आणि मग देव त्याला काय करतो, बाहेर काढतो. बाहेर येताना त्याचे हात जोडलेले असतात. आणि मग बाहेर आल्यानंतर तो काय म्हणतो, कवा, मी तुला केव्हा म्हटलं होतं. म्हणजे माणूस किती बेमाने याच्यावरून सिद्ध होतं. आणि मग त्याला सुरुवातीला काय करता येत नाही, बोलता येत नाही. मग ते रडतं. मग त्याचं पोट दुखतं का, कान दुखतं का, काय दुखतं त्याला सांगता येत नाही. मग म्हणतात ना, भूक काढी जाणं ढोर, गुराला बोलता येत नाही. ते भूक लागली ते सांगत नाही. आणि दुःख काढू जाणं पोराचं काय दुखतंय ते सांगू शकत नाही. आणि मग ती आई काय करते, बळच त्याला झोप येते. आणि भूक नसताना पाजती, झोप नसताना झोप येते. आणि मग थोडासा मोठा होतो. आणि मग काय असतं, आई आई आई, त्याला आईशिवाय काही दिसत नाही. आणि मग थोडा मोठा होतो. मोठा झाल्यानंतर मग काय, रांगतो, पडतो, चालतो, ठेस लागती, नाक फुटतो, तोंड फुटतो. आणि नंतर मग काय करतो, मित्र, मग तो काय करतो, मित्रामध्ये जातो, सवंगडी. आणि मग मित्र आल्यानंतर मग काय असतं, जवानी येते, तरुणपण येतं. आणि तरुणपण आल्यानंतर मग तो काय करतो, त्याला 6 विकार तयार होतात, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. आणि मग लग्न केलं जातं. मग बायको, मग त्याला दुसरं काहीच दिसत नाही. विषयाचे समसुख, बेगडाची बाहुली, आभराची सावली, जायला लाया. मग तो आईबापांना विसरतो. आईला अक्कल नाही, पप्पाला अक्कल नाही. आणि मग बैलावानी कष्ट करतो. आणि कष्ट केल्यानंतर मग मुलं बाळं होतात. आणि मग काय, मुलं बाळानंतर कष्ट करतो. आणि त्याला भगवंताचं चिंतन करायला वेळ मिळत नाही. आणि मग ज्या वेळेला वयस्कर होतो, इंद्रिय पण बाळले जातात. आणि मग घरातले माणसं काय म्हणतात, पप्पाला अक्कल नाही, मम्मीला अक्कल नाही. जसं माणसं प्रपंच सुरुवातीला गोडा असतो, नंतर कडू असतो. परमार्थ सुरुवातीला काय असतो, कडू असतो, नंतर काय असतो, गोडा असतो. आणि मग जसं वय वाढत जाईल, वयोनिधी, तपोनिधी. आणि प्रपंचामध्ये बागुलभाव आला, कोपऱ्यात बसलेला असतो. आणि मग काय, मुलाला काय भीती घालतात, बागुलभाव आला. म्हणून आपले आपण करा सोडवणं, संसार बंधन सोडावे. मग आपलं हित आपण करून घ्यायचे आणि आपल्या जीवाचा आपण विकास करायचे. जय वैरनाथ महाराज की.